या प्रवासामध्ये आपल्या पायामध्ये चांगलं बळ यावं यासाठी म्हणून आज मी पुनर्वसन मानसतज्ञ या भूमिकेतून तुमच्या समोर उभा आहे. मानसतज्ञांच्या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पेशालिटी असतात. जसं डॉक्टरांच्याकडे आता स्पेशालिटी तुम्हा सर्वांना माहिती आहे बरोबर. म्हणजे कान नाक घसा तज्ञ वेगळा असतो. अगोदर आपल्याला एकच होता फॅमिली डॉक्टर, सगळं तोच बघायचं, डोक्यापासून पायापर्यंत सगळं तोच बघायचं. आता मात्र काय झालं, स्पेशालिटी आली. कान नाक घसा तज्ञ वेगळा असतो, हृदयाचा वेगळा असतो, डोळ्याचा वेगळा असतो बरोबर. तसं मानसतज्ञांच्या मध्ये सुद्धा स्पेशालिटी आहे. आणि हे मानसतज्ञ ज्याला आपण आजपर्यंत वेड्याचं हॉस्पिटल म्हणतो त्याच्यामध्ये काम करणारे असतात त्यांना चिकित्सालयीन मानसतज्ञ म्हणतात. शाळांच्या मधून काम करणारे असतात त्यांना शालेय मानसतज्ञ म्हणतात. इंडस्ट्रीमध्ये म्हणजे MIDC मध्ये जे काम करतात किंवा मोठमोठ्या कंपन्या असतात कॉर्पोरेट, तिथं जो अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, त्यांचं समाधान शोधण्यासाठी जो काम करतो तो इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट असतो. आणि मी पुनर्वसन मानसतज्ञ 21 प्रकारच्या डिसॅबिलिटी भारतामध्ये 2017 पासून मान्य झाल्या. आणि त्यापैकी एक म्हणजे आपलं मूल अध्ययन अक्षमता. तर या 21 प्रकारच्या डिसॅबिलिटी म्हणजे अक्षमता, त्याच्यामध्ये त्या मुलाला कसं सक्षम बनवता येईल, त्याचं पुनर्वसन, पुन्हा त्याला समाजामध्ये कसं मानानं पुढे घेऊन जाता येऊ शकेल, याच्यासाठी काम करणारे तज्ञ म्हणजे पुनर्वसन मानस तज्ञ. त्या दृष्टीनं मी साधारण 2004 पासून ह्या क्षेत्रामध्ये काम करत आलेलं आणि त्याचाच संदर्भ घेऊन आज आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत. हा संवाद खूप महत्वाचा आहे. आणि मग त्यानंतर पुन्हा इथे जे येतं यांना सुपिरियर असं म्हणतात, खूपच हुशार. आणि इथे थोडस एक असतं 0.10%, 0 म्हणजे 1% खाली, हे जिनियस असतात. जिनियस लाखात एखादा. तर ही उजवी बाजू, तशीच इकडे डावी बाजू आहे. या डाव्या बाजूमध्ये इथं जी 13% आहेत, ह्या 13% जे आहेत त्यांना धड मतिमंद पण म्हणता येत नाही आणि धड नॉर्मल पण म्हणता येत नाही. हे कुंपणावरची बॉर्डर लाईन इंटेलिजन्स काय म्हणलं जातं त्यांना, गतिमंद. मती नाही मंद, त्यांची गती मंद आहे. ही 13%. ठीक आहे. तर ही जी आहेत ही 13% म्हणजे गतिमंद. जुन्या भाषेमध्ये ना किंवा जुन्या कुटुंब पद्धतीमध्ये ही लोक मिसळून जायची. ही कशी होती माहिती आहे, सांगकाम्या ओनाम्या. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, स्वतःच काही जास्त डोकं लावायचं नाही. जुन्या कुटुंब पद्धतीमध्ये ही लोक खपून गेली, टाकून गेली. पण आता मात्र ह्यांचे प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. आणि इथं जाता हा जो भाग आहे, हा जो मी खडून रंगवायला लागलोय, हा साधारणपणे 2-2.5% भाग आहे डावीकडचा. याला म्हटलं जातं बौद्धिक अक्षमता, ज्याला आपण मतिमंदत्व म्हणतोय. हे डाव्या बाजूला इकडे येलेली आपलं मूल हित आहे. ह्यात कुठंतरी आहे. आता ह्यात पुन्हा 4 प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये सौम्य मतिमंदत्व, मध्यम मतिमंदत्व, तीव्र मतिमंदत्व आणि अतितीव्र मतिमंदत्व. अतितीव्र मतिमंदत्व म्हणजे मांसाचा गोळा, फक्त शी शू आणि बाकी काही नाही. बघितलं असेल अशी मुलं शाळेमध्ये सुद्धा येऊ शकत नाही. मग आपलं मूल ह्या 3 पैकी कुठंतरी असणार. तुम्हाला माहित असेल तुमचं मूल कुठं आहे बरोबर. जे काही तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे, शिक्षकांशी तुमची जी काही चर्चा होते, त्या सगळ्यावरून तुम्हाला हे कळतं की नेमकं माझं मूल कुठं आहे. ह्या गोष्टी शरीर वाढत चाललंय, पण आतलं जी समज वाढायला पाहिजे,
जो विकास व्हायला पाहिजे तो काय होत नव्हता. आणि त्यामुळं शारीरिक वय आणि मानसिक वय ह्याच्यामध्ये फरक निर्माण झाला. मूल दिसताना 10 वर्षाचं दिसायला लागलंय, पण त्याची समज मानसिक वय मात्र कुठंतरी 3 वर्ष 4 वर्षाच्या मुला इतकंच राहिलेलं आहे. मनामध्ये येतं हे काय आपल्या नशिबी आलं, कुठंतरी नशिबाला दोष द्यायला आपण चालू करतो. नशीब म्हणजेच काही ना काही पाठीमागं चुकलेलं आहे, त्यातून समजून घेणं. शारीरिक वय आणि मानसिक वय ह्याच्यातला फरक. 15 वर्ष दिसणारा मुलगा मानसिक दृष्ट्या 5 वर्षाच्या क्षमतेवर कार्य करू शकत असतो. दिसताना दिसतोय 15 वर्षाचा, पण त्याचं वागणं बोलणं चालणं सगळं कसं आहे 5 वर्षाचं. हा फरक म्हणजे बौद्धिक अक्षमता. समजतं? म्हणजे मतिमंदत्व, बौद्धिक अक्षमता. मग जो त्रास कमी होतो का, तो 5 वर्षाच्या मुलासारखाच हट्ट करत असतो. त्याची मागणी, त्याचं वागणं, राग असेल, हट्ट असेल, चिडचिड असेल, ही त्याची काही वागणूक वाईट नाही, तर त्याच्या समजुतीच्या पातळीची खूण आहे ती. महापुराची खून मारून घेतली की नाही, की पाणी बाबा हितपर्यंत येतं, हे त्याचा शेवटचा पॉइंट. तसं ह्याची समज बाबा हितपर्यंत आहे, ह्याची समज 5 वर्षापर्यंतची आहे, ह्याची समज 8 वर्षापर्यंतची आहे. ही खून म्हणजे मानसिक वय आणि शारीरिक वय ह्याच्यामधला फरक म्हणजेच बौद्धिक अक्षमता. एकदा का ही खून समजली की मग आपल्याला समजलं की ह्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवून उपयोगाचं नाही. मग प्रेमानं आणि संयमाने आपण पहिल्यांदा स्वतःला समजून घेतो की बाबा मी नेमकं कसं वागलं पाहिजे, आणि तोच दृष्टिकोन महत्वाचा आहे. आपल्याला बाहेर पाठवलेलं असलं, मग नवीन काहीतरी अपराध चालू होतो. अरे मी माझ्या मुलाला बाजूला ठेवलं म्हणजे काहीतरी मी चुकीचं करते का, असं वाटायला सुरुवात होते. आजपर्यंत अशा वेगवेगळ्या अध्ययनक्षम मुलांच्या पालकांशी मी संवाद साधला आणि त्यातनं लक्षात आलं की 85% पालकांच्या मध्ये कुठंतरी आतमध्ये हा अपराध भाव दडलेला असतो. बहुसंख्य वेळेला आईच्या बाबतीमध्ये तो तीव्रतेनं जास्त असतो, कारण मुलाला जन्माला घालणाऱ्या मातृत्वालाच कुठंतरी डाग लावला जातो समाजाकडनं, किंवा लेबल बोट तिकडं ठेवलं जातं. पण ह्याच्यामध्ये आई आणि बाबा दोघांची समान भूमिका असते. आईकडून येणारी 23 गुणसूत्र आणि बाबाकडून येणारी 23 गुणसूत्र, ही सगळी गुणसूत्र जेव्हा गर्भपेशी गर्भामध्ये एकत्र येतात त्यावेळेला ते बाळ जन्माला यायची सुरुवात झालेली असते. मग आता ही 23 गुणिले 23 बघा किती कॉम्बिनेशन्स होतील. आईकडून आलेली 23 आणि बाबांच्याकडून आलेली 23, इतकी कॉम्बिनेशन आहेत की निसर्ग शास्त्राला सुद्धा अजून, मेडिकल सायन्सला सुद्धा अजून ती कॉम्बिनेशन सापडलेली नाहीत. काय होईल, कसं होईल, फोक्ताळे बांधता येतात. म्हणजे समजा आई आणि बाबा दोघांच्या पैकी एकाचे केस कुरळे असतील तर मुलामध्ये कुरळा केस येणार, कारण कुरळ्या केसाचा जो जीन आहे ना तो स्ट्रॉंग आहे, जास्त ताकदवार आहे, त्यामुळे तो पडदिशीत पुढं उतरतो. मग बाळाचं नाक लांबडं होणार की बुटकं होणार, रंग गहूवर्णीय होणार की गौरवर्णीय होणार, उंची बुटका होणार की उंच होणार, हे सगळं ते आतमध्ये 9 महिने 9 दिवस ते फॉर्मेशन व्हायला सुरुवात झालेली असते. आणि चुकून तिथं कुठंतरी जे काही 23 गुणसूत्र आहेत त्या 23 गुणसूत्रापैकी काही गुणसूत्रांच्या मध्ये जरा खरवडलं जातं, इजा होते. जेव्हा गर्भ जन्म घ्यायला लागलेला असतो त्यावेळेला
कुठंतरी एखादा तुटतो, एखादा गुणसूत्र पूर्ण यायच्या ऐवजी अर्धाच येतो, चतकोरच येतो, आणि मग त्या मुलाची केस वेगळ्या पद्धतीची होतात, ज्याला आपण डाऊन सिंड्रोम म्हणतो. जर 23वं गुणसूत्र अर्ध आलं तर शरीराची ठेवण बदलते आणि बुद्धी सुद्धा कमी बनते. असे ठोकताळे बांधता येतात. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये, ह्या अलीकडच्या 5 ते 7 वर्षामध्ये बौद्धिक अक्षम मुलं जन्माला येण्याचं प्रमाण कमी झालं, कारण ते अगोदरच ओळखायला यायला लागलं. आपल्या वेळेला एवढं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं की अगोदरच कळावं, पण आहे काही ठोकताळे. उदाहरणार्थ, नात्यामध्ये लग्न केलं तर असं होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सगळ्यांनी सांगितलं असेल आजपर्यंत तुम्हाला, जिथं जिथं तुम्ही लहानपणी बाळाला घेऊन गेलाय तर सारखं सारखं विचार ना, लग्न नात्यातलं आहे काय, विचारलेलं ना. खूप मोठे आहेत, असे भरपूर आहेत, 20, 25, 30 घटक आहेत की हे 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 जर असेल तर समजायचं की मुलं असं घडणार आहे. किंवा मग आता नवीन एक तंत्रज्ञान आलंय, आईचं म्हणजे पतीचं आणि पत्नीचं रक्त घेतात आणि त्या रक्ताला तपासणीला बेंगलोरला, मुंबईला, दिल्लीला पाठवतात. त्याला जेनेटिक रिपोर्ट म्हणतात, जेनेटिक रिपोर्ट. आणि त्या रिपोर्ट मधनं कळतं की ह्यांच्या पोटी जन्माला येणारं मूल सुदृढ असेल की नसेल हे सांगता येण्यासारखं तंत्रज्ञान आता आहे. फक्त ते आता जरासं उमलायला लागलंय आणि श्रीमंतांच्या हातचं ते जरा राहिलेलं आहे. ते अजून तळागाळापर्यंत खाली पोहोचायचं आहे. पण तुम्हाला बऱ्याच वेळेला अशा तपासण्या करायला लावल्या असतील, मान्य? म्हणजे हे मूल झालं, कळालं, समजलं, आणि मग नंतर दुसरा चान्स घ्यायचा आहे तर तुम्हाला काय सांगितलं, दुसरा चान्स घ्यायच्या अगोदर ह्या तपासण्या करा. 5 जणांनाच ही संधी देणार आहे. त्यांनी हात वरती करायचा, माईकच्या जवळ यायचं आणि चिठ्ठीमध्ये लिहिलेलं वाक्य वाचून दाखवायचं. कोण येतंय पुढे? येऊया. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. आयुष्यामध्ये समाज येणार नाही. मी माझ्या मुलाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं तर समाज माझ्या पाठीमागं उभं राहील. बरोबर ना? समाज माझ्या पोराला पुढे मदत करणार नाही. पहिला खांब मी असणार आहे आणि हा खांब मजबूत होण्यासाठी म्हणून हे आहे. आणि ही चिठ्ठी, हा विचार मनामध्ये आयुष्यभर ठेवायचा नाही. मी व्यवस्थापकांना विनंती करेन की इथं डस्टबिन आहे का हो, मला डस्टबिन पाहिजे आणि मला मी इथं ठेवणार आहे. आणि आज जे काय घेऊन मनामध्ये ते सगळं त्या डस्टबिन मध्ये टाकायचं. हा जो विचार आहे ना, तो विचार मनाला जाळतोय तर डस्टबिन नाही, एक डस्टबिन इथं पाहिजे. येस. तर इथं उठायचंय, ते वाचायचे, एकदाच शेवटचीच वाचायची आयुष्यामध्ये ही चिठ्ठी, आणि तिला चोळामोळा करायचंय तर डस्टबिन मध्ये टाकायची. उठायचंय, त्या नंबर बघायचाय, बॅनर जवळ जायचंय आणि त्या नंबरच्या समोर एक हेल्दी अल्टरनेटिव्ह, सकारात्मक विचार दिलेला आहे. तुमचं जे तांबड्या बॅकग्राऊंड वरती लिहिलंय की नाही, ते म्हणजे आता तुमच्या हातात असणारा कचरा आहे. काय आहे तो सगळा? कचरा आहे. तांबड्या बॅकग्राऊंड मध्ये जे आहे, आणि तुम्ही ती चिठ्ठी तर डस्टबिन मध्ये टाकायची. सार्वजनिक ठिकाणी जायला भीती वाटते, कारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी असते, गोंधळ असतो, गोंगाट. त्या गर्दीमुळे, आवाजामुळे त्याला खूप त्रास होतो. तो शांत बसतच नाही, असं ओढावड करतो, कधी एकदा अशी वळ काढली. त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ह्या माऊलीच्या मनात आहे ते आपल्या पण मनात आहे की नाही? इथं बसलेल्या बहुतांश लोकांच्या मनामध्ये कुठं 4 लोकांच्यात आपल्या मुलाला घेऊन जाताना पहिल्यांदा धस होतं. पहिल्यांदा काय होईल, कसं होईल, काय करायचं.
या माऊलीनं तिचंच म्हणणं आहे सगळ्यांशी. त्या आवाजामुळे त्याला खूप त्रास होतो. तो आवाज जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत गर्दी जास्त असं विस्कळीत होत नाही, तोपर्यंत त्याचं मन शांत होतच नाही. त्याच्यामुळे त्याला पण त्रास होतो जास्त. हो ना? बऱ्याच जणांच्या बघा किती नैसर्गिकरित्या घडायला लागलंय. सहज या माऊलीनं हात वर केला आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातली भावना तिच्या मुखामध्ये आली. गोड तिचे जरी असले तरी भावना मात्र प्रत्येक जणाच्या इथं बसलेल्यांच्या मध्ये आहे. पण खरंच मला सांगा, असं जर मी आजपर्यंत वागत गेले तर माझ्या मुलावरती मी न्याय देऊ शकेन का? त्या भीतीला कुठंतरी मी बाजूला सारलं पाहिजे ना. आणि त्यासाठीच आज ह्या चिठ्ठीचा, ह्या विचारांचा चोळामोळा करायचा आणि ह्या कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकायचंय. नाही, तुमचं नाव सांगा, तुमच्या मुलाबद्दल सांगा आणि का ही भावना तुमच्या मनामध्ये आली. माझं नाव विष्णू सवने आणि माझ्या मुलाचं नाव वीर विष्णू सवने. मी त्याच्या हट्टापुढे नेहमी हारतो. कारण माझा मुलगा मला कधी सारखा नदीत सोड, जंगलात सोड आणि डोंगरावर सोड असं माझा नेहमी हट्ट करायचा. आणि मी त्याच्या हट्टापुढे खरंच मी एकदा विचार केला, याला खरंच आपण नदीत सोडून बघावं. आणि मी त्याला नदीमध्ये नेऊन बुडवून सुद्धा आणलं, बघायला काय करतोय काय नाही. धाडस लागतं, ते मन मोकळं करायला धाडस लागतं. या आयुष्यभर आत राहिलं तर मगाशी मी म्हटलं तसं आजार आयुष्याला पोजला जाईल. आज खऱ्या अर्थानं हा माणूस मोकळा झालाय, फक्त शरीरानं नाही तर मनानं मोकळा झालाय. आपल्या पण मनात काहीतरी हा विचार येऊन गेला, फक्त ह्यानं बोलून दाखवलं. आलता की नाही काहीतरी मनात विचार, कुठेतरी ह्याला लांब नेऊन सोडावं, परत येणार नाही अशा ठिकाणी त्याला सोडून टाकावं. खूप हट्टीपणा करतात. पण निसर्गानं दिलेलं हे देणं आहे, ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा ही गोष्ट केलं पाहिजे की निसर्गानं आपल्याला निवडलेलं आहे, कारण आपल्याला ते चित्ताने ताकद आहे. हा विचार काढून टाकायचा असेल तर पहिल्यांदा त्या चिठ्ठीला फाडा आणि त्या डस्टबिन मध्ये टाका. आणि आता तुम्ही जो विचार दाखवला 35 नंबरचा, तिथं जावा आणि तो वाचा स्वतःसाठी. देवानी मलाच का निवडलं, मी इतकी वाईट आहे का? आमच्या घरी पहिल्यापासून देवाचं खूप होतं की प्रत्येक गोष्टीत मला म्हणायचे की पहिल्यापासून तू हे कर, म्हणजे तुझं जे बाळ आहे ते व्यवस्थित होईल. अगदी पहिल्यापासून म्हणजे. आणि मग नंतर जेव्हा मला कळालं तर असं वाटलं की खरंच मी इतकी वाईट आहे का, म्हणून माझ्या पोटी असा मुलगा जन्माला आला. किंवा प्रत्येक वेळेस असं शिवून दाखवलं जायचं की तुझं काहीतरी चुकलंय म्हणून तुझ्या पोटी देवाला असा मुलगा जन्माला घातलाय, तू देवाचं केलेलं नाहीये. प्रत्येक वेळेस मला अशी भावना म्हणजे मनात येऊन गेली की माझं चुकलंय, मी वाईट आहे म्हणून मला असा मुलगा जन्माला आला किंवा असं हे झालं. म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी म्हणजे योगावरनं प्रत्येकाच्या मनातलं बाहेर निघायला लागलं. शब्द जरी यांचे असले तरी भावना मात्र इथं बसलेल्या बऱ्याच जणांच्या मनामधल्या ह्या भावना आहेत. आयुष्यभर ही सल आतमध्ये राहतंय, वेळ पुढे चाललाय, पण ती भावना मात्र आतमध्ये रुतून बसलेली आहे. देवानं मलाच का निवडलं? जसं मगाशी म्हणलं, तुमच्या घरामध्ये हा काचेचा गोळा निसर्गानं दिलाय, देवानं दिलाय. अहो अशासाठीच दिलाय कारण तुमच्याकडे ताकद आहे त्याला सांभाळायची राहतो. पण तिथं सर्वात महत्वाचं आहे, मुलासाठी तुमचे शब्द पोचत नाहीत त्याच्यापर्यंत. का? कारण शब्दासाठी बुद्धी लागली, त्या शब्दामधला अर्थ काढायला लागतो. शब्दार्थ असतो, भावार्थ असतो, अन्वयार्थ असतो आणि मतेतार्थ असतो. 4 प्रकारचे भाषेमधनं अर्थ निघतात. किती? शब्दार्थ. तू हुशार आहेस, हुशार या शब्दाचा अर्थ. हा भावार्थ,
बस खाली, माहितीच लय हुशार आहेस. ह्याच्यात काय आहे? भावार्थ आहे. हा? आणि मतितार्थ काय आहे? अरे मध्ये मध्ये बोलायचं नाही, सगळं ऐकून झाल्यावर मग बोलायचं. हे काय आहे? मतितार्थ आहे. बरोबर? हे भाषेचं वैशिष्ट्य आहे आणि ह्याला समजून घेण्याची त्याची कुवत कमी आहे. पण निसर्गाने एक कमी दिलं असतं तर दुसरं जास्त दिलेलं असतं. आणि सर्वात जास्त ह्या मुलांना उपयोगी पडतं ते म्हणजे स्पर्शाची भाषा. स्पर्श सगळं सांगून जातो. त्या मुलाच्या पाठीवरचा तुमचा हात, त्या केसामध्ये फिरवलेलं बोट, त्या मुलाला सगळं देऊन जातात. तुमचा शब्द त्याच्यापर्यंत नाही पोचला तरी सगळं पोचतं. ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे. त्याला बाप हा शब्द माहित असेल नसेल माहित नाही, त्याला आई हा शब्दाचा अर्थ कळतोय नाही कळत माहित नाही, पण त्या स्पर्शामधनं मात्र त्याला ते सगळं त्याच्यापर्यंत पोचतं. अनुभवलं ना तुम्ही? तुम्ही कंपाऊंड मधनं आत आला आणि ते मूल जर असेल तर पळत पळत येतं काय करतो? बुलगतं. त्या स्पर्शामध्ये, त्या मिठीमध्ये ती ताकद आहे. सगळंच शब्दात सांगायची गरज नसते. घट्ट मिठी, हातात हात घेऊन बसणं, मांडीवरती डोकं ठेवून शांत वेळ बसणं. कार्यक्रम मला माहित नाही, मी पहिल्यांदा तुमच्या शाळेमध्ये आले, पण इतर शाळेच्या मध्ये माहितलं असं नारळाच्या झाडाखाली तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन बसता, घरात आणलेला खाऊचा डबा त्याला चालता, पोरग्याची मांडी तुमच्या डोकं तुमच्या मांडीवरती असतं, तुम्ही त्याच्यामध्ये बोट फिरवायला लागलेलं असतं. ह्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये दुसरं मौल्यवान काही नाही. त्या मुलाला सोनं चांदी ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, कारण त्याला त्याचं मूल्य कळत नाही. परंतु ह्या स्पर्शामधनं तुम्ही त्याच्यामध्ये जे पेरलंय ना ते मात्र आयुष्यभरासाठी आहे. आणि सायन्स आहे मित्रांनो. स्पर्श जेव्हा तुम्ही त्या मुलाला देता, आईचा स्पर्श, बाबाचा स्पर्श, तेव्हा आपल्या मुलाच्या आतमध्ये ऑक्सिटोसिन नावाचा एक रसायन स्त्रवतं. ऑक्सिटोसिन नावाचं एक रसायन स्त्रवतं आणि हा हार्मोन मुलाला सुरक्षितता, आनंद आणि भावनिक स्थैर्य देतो. हे शास्त्राने सांगितलं.